नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. टॉपिक वाईज बघूया मित्रांनो. सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला कोकण विभाग. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपला, कोकण विभागात प्रामुख्याने कोणते खनिज आढळते? तर कोकण विभागात प्रामुख्याने खनिज जे आढळते मित्रांनो, ते बॉक्साईट खनिज आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तो कोकणातील बॉक्साईटचा सर्वाधिक साठा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोकणातील बॉक्साईटचा साठा सर्वाधिक जो आहे तो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे, तो कोकणात विभागात बॉक्साईटपासून कोणता धातू तयार केला जातो? तर कोकण विभागात बॉक्साईटपासून जो धातू तयार केला जातो तो केला जातो अल्युमिनियम केला जातो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, कोकणात कोणत्या औद्योगिक खनिज मोठ्या प्रमाणात आढळते? तो कोकणात औद्योगिक खनिज जे आढळते ते आढळते बॉक्साईट खनिज आढळते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, रत्नागिरी जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर रत्नागिरी जिल्हा जो आहे तो बॉक्साईटसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते खनिज आढळते? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे खनिज आढळते मित्रांनो ते बॉक्साईट खनिज आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, कोकण विभागातील जांबा दगड कोणत्या प्रकारचा आहे? तो कोकण विभागातील जांबा दगड जो आहे तो आहे लेटराईट जांबा आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, कोकणात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात कोणता दगड वापरला जातो? तो कोकणात बांधकामासाठी जो मोठ्या प्रमाणात दगड वापरला जातो त्याचं नाव आहे मित्रांनो जांबा दगड. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, जांबा दगड कोणत्या प्रकारचा खडकापासून तयार होतो? तर जांबा दगड जो आहे तो लेटराईट या खडकापासून तयार होतो मित्रांनो. तो आपलं जे राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, कोकणात कोणता इंधन खनिज मोठ्या प्रमाणात आढळत नाही? तर कोकणात जे इंधन खनिज आढळत नाही मित्रांनो ते आहे कोळसा. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, बॉक्साईट कोणत्या उद्योगासाठी महत्त्वाचा आहे? तर बॉक्साईट जो आहे तो अल्युमिनियम उद्योगासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, कोकणातील खनिज संपत्तीचा प्रमुख उपयोग कशासाठी होतो? तो कोकणातील खनिज संपत्तीचा प्रमुख उपयोग जो होतो तो उद्योग व बांधकामासाठी होतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, कोकण विभागात जांबा दगडाला इंग्रजीत काय म्हणतात? तर कोकण विभागात जांबा दगडाला इंग्रजीत ते म्हणतात मित्रांनो, ते म्हणतात लेटराईट म्हणतात. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, कोकणातील बॉक्साईटसाठी प्रामुख्याने कोणत्या पर्वतरांगेमध्ये आढळतात? तर कोकणातील बॉक्साईटसाठी जे आढळतात ते आढळतात सह्याद्री पर्वतरांगेत आढळतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, बॉक्साईट हे कोणत्या धातूचे प्रमुख धातू आहे? तर बॉक्साईट जे आहे ते आहे अल्युमिनियमची प्रमुख धातू काय मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, कोकणातील खनिजांमध्ये कोणता बांधकाम दगड प्रसिद्ध आहे? तो कोकणातील खनिजांमध्ये जो बांधकाम दगड प्रसिद्ध आहे तो मित्रांनो तो आहे जांबा दगड. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, महाराष्ट्राच्या कोकण विभागात सर्वाधिक महत्त्वाचे खनिज कोणते मानले जाते? तर महाराष्ट्राच्या कोकणात विभागात जो सर्वाधिक महत्त्वाचा खनिज मानला जातो मित्रांनो तो बॉक्साईट मानला जातो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, लेटराईट दगडाचा रंग सामान्यतः कसा असतो? तर लेटराईट दगडाचा रंग जो असतो सामान्यतः तो असतो लालसर तपकिरी असतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. तर इथे आपल्या कोकणातील क्वेश्चन समाप्त होतात मित्रांनो. याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघूया, क्वेश्चन फॉर सायन्स. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? तर वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रकाश संश्लेषण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव जो आहे तो त्वचा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? तर रक्ताचा लाल रंग जो असतो तो हिमोग्लोबिनमुळे असतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, मानवाच्या शरीरात किती गुणसूत्रे असतात? तर मानवाच्या शरीरात जे गुणसूत्रे असतात ते असतात 46 गुणसूत्रे असतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, हृदयाला किती कप्पे असतात? तर हृदयाला जे कप्पे असतात मित्रांनो ते असतात 4 कप्पे असतात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, श्वसनासाठी आवश्यक वायू कोणता? तर श्वसनासाठी आवश्यक वायू जो आहे तो ऑक्सिजन आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 7वा आहे तो वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणारे ऊतक कोणते? तर वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणारे ऊतक जे आहे मित्रांनो ते आहे झायलम. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा आहे तो मित्रांनो DNA पूर्ण रूप काय? तर DNA पूर्ण रूप जे आहे ते डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा आहे तो जीवनाचे मूलभूत एकक कोणते? तर जीवनाचे मूलभूत एकक जे आहे ते आहे पेशी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणती? तर मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी आहे ती यकृत आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तो विद्युत प्रवाहाचे SI एकक कोणते? तर विद्युत प्रवाहाचे SI एकक जे आहे ते आहे ॲम्पियर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो विद्युत रोधकाचे SI एकक कोणते? तर विद्युत प्रतिरोधकाचे एकक जे आहे मित्रांनो ते आहे ओहम आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे तो बलाचे SI एकक कोणते? तर बलाचे SI एकक जे आहे ते आहे न्यूटन आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे तो ऊर्जा SI एकक कोणते? तर ऊर्जा SI एकक जे आहे ते आहे जूल आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो शक्तीचे SI एकक कोणते? तर शक्तीचे SI एकक जे आहे ते वॅट आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन फॉर मराठी व्याकरण. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो भाषेचे मुख्य कार्य काय आहे? तर भाषेचे मुख्य कार्य जे आहे ते विचारांची देवाणघेवाण करणे आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मराठी ही कोणत्या भाषाकुळातील भाषा आहे? तर मराठी जी आहे ती भाषाकुळातील इंडो आर्यन या भाषाकुळातील भाषा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर मराठी भाषेची लिपी जी आहे ती देवनागरी लिपी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा आहे तो भाषेचे लिखित स्वरूप कोणते? तर भाषेचे लिखित स्वरूप जे आहे ते आहे लिपी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा आहे तो देवनागरी लिपी कोणत्या प्रकारची आहे? तर देवनागरी लिपी जी आहे ते वर्णात्मक लिपी आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा आहे तो वर्णाचे 2 मुख्य प्रकार कोणते? तर वर्णाचे मुख्य 2 प्रकार जे आहे मित्रांनो ते आहे स्वर व व्यंजन आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा आहे तो मराठी वर्णमालेतील स्वर किती आहेत? तर मराठी वर्णमालेतील स्वर जे आहे ते आहे 14 स्वर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा आहे तो मराठी वर्णमालेतील व्यंजने किती आहेत? तर मराठी वर्णमालेतील व्यंजने जे आहे ते 36 व्यंजने आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो हे कोणते अक्षर आहे? तर हे जे अक्षर आहे मित्रांनो ते स्वर अक्षर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. मोस्ट इम्पॉर्टंट अनुच्छेदे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो भारताचे नाव व संघाचे वर्णन कोणत्या अनुच्छेदात आहे? तर भारताचे नाव व संघाचे वर्णन जे आहे मित्रांनो ते आहे अनुच्छेद 1 मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो नवीन राज्याच्या प्रवेश किंवा स्थापना कोणत्या अनुच्छेदात आहे? तर नवीन राज्याच्या प्रवेश किंवा स्थापना जे आहे ते अनुच्छेद 2 मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? तर राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार जो आहे ते अनुच्छेद 3 मध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो अनुच्छेद 4 कशाशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 4 जे आहे ते संबंधित आहे राज्य पुनर्रचना कायद्याशी संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्राणी संग्रहालय कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्राणी संग्रहालय जे आहे मित्रांनो ते आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो राजीव गांधी प्राणी संग्रहालय कुठे आहे? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते पुण्यामध्ये आहे. पुणे येथे कात्रज येथे आहे. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो महाराज बाग प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर महाराज बाग प्राणी संग्रहालय जे आहे मित्रांनो ते नागपूर येथे आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय कुठे आहे? तर सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय जे आहे ते औरंगाबाद येथे आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे जुने नाव काय होते? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे जुने नाव जे होते ते होते कात्रज प्राणी संग्रहालय. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो मित्रांनो
राजीव गांधी प्राणी संग्रहालय कोणत्या भागात आहे? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते कात्रज या भागात आहे. कात्रज परिसरात आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो. महाराज बाग प्राणी संग्रहालयाची स्थापना कोणी केली? महाराज बाग प्राणी संग्रहालयाची स्थापना जी केली मित्रांनो ती केली भोसले राजांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो. महाराष्ट्रातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय जे आहे ते आहे महाराज बाग. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो. प्राणी संग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर प्राणी संग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट जे आहे मित्रांनो ते आहे वन्यजीव संवर्धन. तर बी जे आपला राईट आन्सर होईल.